भाजप हा काही फार शुद्ध पक्ष आहे असं मी म्हणणार नाही आणि मी हिंदू आहे, मी हिंदुत्ववादी आहे. पण जर मला इर्शाद जहागीरदार हा चांगला उमेदवार वाटत असेल, मग माझ्या विचारधारेचा माणूस त्याच्यापेक्षा जरी कनिष्ठ असला कामामध्ये, तरी मला त्याला मत द्यावं लागेल. दलितांना फक्त एक वोट बँक म्हणून वापर केला गेलेला आहे. उत्तर प्रदेशातून बटेंगे कटेंगे आला, तो महाराष्ट्रात आणि धुळ्यामध्ये मुळीच चालू. जर आपण बटेंगे तो कटेंगेवर आक्षेप घेणार असू, तो 10 साल से कितने लोग कट गए, कितने लोग कट गए, मुझे बताइए ना, कितने लोग कट गए. हम तो हिंदुस्तान में सबसे ज़्यादा सेफ है. हमने कभी नहीं बोला कि हम खतरे में. मग संविधान पण पाहिजे आणि मनुस्मृती पण पाहिजे, असं का नको? धर्म आणि धर्मांधता याच्याशी आमदारकीचा काहीही संबंध नाही. की ज्यांनी जाती आणि धर्मावर मतदान मागितलं त्याच्यावर अंडे आणि टमाटे सडलेले फेका. ऐकून घ्या. बोला, बोलू द्या मला नंतर तुमचं. हे जर धर्मावर आज रोज बोलतायत, उद्या निवडून आल्यावर आम्हाला राहू देणार काय? बाहेर गावून ट्रकाच्या ट्रका भरून कुत्रे आणून ते सोडले जातात. या धुळे शहरातली जी झोपलेली मेलेली वाहतूक शाखा आहे, तिला जिवंत करून त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं. 75 एक नगरसेवक असा नाही आहे की ज्याला दृष्टिकोन आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिनय दरवडे. विकासाचा पंचनामा या सदरामध्ये आज धुळे शहरामधले सुज्ञ नागरिक हे आपल्यासोबत असणार आहे आणि धुळे शहरातल्या एकूण परिस्थितीबद्दलचा सगळा लेखाजोखा आढावा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपण यांच्याशी चर्चा करताना त्यांच्याकडून खरं म्हणजे ऐकणार आहे. आपण सगळेच या शहरामध्ये लहानाचे मोठे झालो आणि आपणच सगळ्यांनी मिळून हे स्वीकारलं होतं की या शहरामध्ये राहायचं, मोठं व्हायचं आणि इथेच आपलं कार्यक्षेत्र हे असलं पाहिजे. हे काही कुणी आपल्यावर लादलं नव्हतं की आपण या शहरामध्ये का राहावं किंवा कशासाठी राहावं. ही आपली निवड होती, हा आपला चॉईस होता आणि आपण इथे राहिलो, आनंदाने राहिलो. त्यामुळे आपल्या मनामध्ये या शहराबद्दल एक वेगळी अस्मिता आहे, या शहराबद्दल एक खूप आत्मीयता आहे, प्रेम आहे. त्याच्यामुळे हे शहर मोठं झालं पाहिजे, हे शहर विकसित झालं पाहिजे, हे शहर वाढलं पाहिजे, हे शहर असं असलं पाहिजे की ज्याचा हेवा वाटावा बाकीच्यांनासुद्धा. असं उगीचच वाटत असतं आपल्याला आणि ते वाटणं मला वाटतं गैर नाही आहे. पण हे सगळं होत असताना ज्या वेळेला आपल्याकडे कोणी पाहुणे येतात बाहेरून, त्यावेळेला त्यांना शहरामध्ये जर कुठे काही दाखवायचं म्हटलं तर फार अडचणीचं होतं. शहरामध्ये नेमकं त्यांना कुठे घेऊन जायचं किंवा काय दाखवायचं हा सगळा प्रश्न तयार होतो आणि मग कुठेतरी मान थोडीशी खाली जायला लागते की अरे माझ्या शहरात काहीच नाही का. कित्येक वर्षांपासून येणारा पाहुणा प्रत्येक वेळेला म्हणतात तुमच्याकडे काहीच नाही, तुम्हीच आमच्याकडे या, आमच्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत. असं खूप वेळा झालेलं आहे आणि म्हणून या शहराकडे नेमकं आम्ही कसं बघायचं, हे शहर मोठं कसं झालं पाहिजे, हे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे उमेदवार ज्यावेळेला विकासाचे जाहीरनामे समोर आणत आहेत त्यावेळेला नागरिक म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या चष्म्यातून मला हे शहर कसं दिसतं हे खरं म्हणजे आज बघायचं आहे. तर आधी मी सुरुवात करूयात डॉक्टरांपासून. धुळे शहराकडे बघताना मला असं वाटतं की धुळे शहराचा भौगोलिक विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला गेल्या काही वर्षांमध्ये. लोकसंख्येच्या दृष्टीने विस्तार खूप झाला, शैक्षणिक संस्था खूप मोठ्या प्रमाणात आल्या, विद्यार्थी संख्या वाढली. पण ज्या प्रमाणामध्ये या शहराचा नागरी विकास व्हायला पाहिजे होता, प्रशासनिक विकास व्हायला पाहिजे होता, औद्योगिक विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास मात्र या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत नाही. या शहरामध्ये मुस्लिम हा अल्पसंख्याक मानला जातो आणि हिंदू हा बहुसंख्याक मानला जातो. जैन, पारशी, बौद्ध, शीख हे खरे अल्पसंख्याक आहेत आणि मुस्लिम हे अल्पसंख्याकांमधले बहुसंख्याक आहेत. या वस्तुस्थितीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून अल्पसंख्याक म्हणताना इतरांचाही सर्वांचा विचार तेवढ्याच महत्त्वाच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि कसं असतं की आपण एकाच वेळी आपण नागरिक पण असतो, मतदार पण असतो आणि आपली काहीतरी वैचारिक, धार्मिक, राजकीय भूमिका पण असू शकते. या सगळ्यांचा मेळ घालून जसे राजकीय पक्ष विविध भिन्न विचारधारांचे असतात आणि तरीसुद्धा ते मिनिमम कॉमन प्रोग्रॅम बनवतात आणि विभिन्न विचारधारांचे लोक एकत्र येऊन सरकार बनवतात, तसं विभिन्न विचारधारांचे मतदार आणि नागरिकसुद्धा एकत्र आले पाहिजेत आणि त्यांचं पण एक कन्सेन्सस तयार झालं पाहिजे. तर त्या शहराचा विकास होईल असं मला वाटतं. या शहरामध्ये
इतकं सुंदर गल्ल्या आहेत 1 ते 7 सरळ रेषेमध्ये आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये हे शहर अत्यंत बकालाचं स्वरूप या शहराला प्राप्त होतं आहे. आणि जसं या शहराला शैक्षणिक संस्थांचा वारसा आहे, तसा औद्योगिककरणाचा वारसा अजून आपल्या या शहराला लाभलेला नाही आहे. औद्योगिकरण पाहिजे तसं या शहराच्या आजूबाजूला न झाल्यामुळे प्रचंड बेरोजगारी या शहरामध्ये अनेक वर्षापासून पाहायला मिळते. आणि त्याचा परिणाम म्हणून या शहरामध्ये अवैध धंदे किंवा बेकायदेशीरपणे रस्त्यावर लोटगाड्या, टपऱ्या, त्यांना पर्याय नसल्यामुळे, रोजगाराचा पर्याय नसल्यामुळे हे सर्व अतिक्रमणं, टपऱ्या, लोटगाड्या जिथं पाडेल तिथं लोक लावून व्यवसाय करत आहे. अर्थात ती त्यांची चूक नाही आहे, पोटा पाण्यासाठी सगळे करतात, परंतु त्याला एक शिस्त असली पाहिजे. या लोकप्रतिनिधींचं हे काम आहे यांना रोजगार उपलब्ध करून देणे. त्यासाठी या शहरामध्ये किंवा MIDCमध्ये मोठे उद्योग येणं आवश्यक आहे. आणि या शहराचं जे बकालपण आहे, जे वाढत चाललेलं आहे, आपल्या शहराची एक आखीव अशी ओळख होती. सर, विश्वशहरांशी जोडले गेलेलं शहर होतं, पण आता या शहराची ओळख टपऱ्यांचं शहर असं होत चालली आहे. दुर्दैवानं असं म्हणावं लागतं. मेरी उन उम्मीदवारों से एक विनती है और एक अपेक्षा है कि वो शहर को बांटने का काम ना करें, हिंदू मुसलमान को अलग अलग करने का काम ना करें. कुछ जो पार्टियां हैं इसी एजेंडा पर काम कर रही है. मेरा मानना ये कि हम धुले शहरी हैं, हम धुलिया के रहने वाले हैं. धुलिया शहर जो है हमारी मातृभूमि है, इसके विकास के लिए हमको हर हाल में प्रयत्न करना चाहिए और सबको लेकर, सबका साथ सबका विकास लेकर चलना चाहिए. अभी अगर अपन देखेंगे सर, जैसा कि आपने कहा कि बाहर गांव से कोई आता है तो हम उसको घुमाने के लिए कोई जगह नहीं है, लेकिन एक कलंक और हमारे शहर पर है कि जो बाहर के लोग ये बोलते हैं कि धुले शहर जो है 2008 और 2013 के लिए बदनाम है. तो हमारी एक कोशिश होना चाहिए किसी भी हाल में, किसी भी तरीके से शहर में शांति हमेशा रहना चाहिए. शांति को गालबोट नहीं लगना चाहिए और यही अपेक्षा है. विकास काम होते रहेंगे, इंफ्रास्ट्रक्चर होते रहेंगे. देखो सर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहब ने बोला था कि सन 2020 में हमारा जो देश है महासत्ता बनेगा, है ना, सुपर पावर बनेगा. लेकिन हम लोग कहाँ हैं सर? हम लोग हिंदू मुसलमान जाति के झगड़े में, ज़बान के झगड़े में, सरहदों के झगड़े में हम उलझे हुए हैं. हम कब आगे बढ़ेंगे, हम कब तरक्की करेंगे? और एक मेरी कुर्सी के लिए मैं हिंदू मुसलमान करता हूँ, एक मेरी कुर्सी के लिए मैं मज़हब की बातें करता हूँ, तो ये बिल्कुल मुनासिब नहीं है. इसको छोड़कर हमें धुलिया शहर के विकास के लिए, धुलिया शहर की तरक्की के लिए सबका साथ सबका विकास लेकर चलना हूँ. मी थोडं मुळाशी जाऊ इच्छितो. पेशव्यांनी समर्पण केलं ब्रिटिशांच्या समोर आणि ब्रिटिश राजवट सुरू झाली 1818मध्ये. आणि मग पहिला जो एजंट आला इंग्रजांचा, कॅप्टन ब्रिग्ज, त्यांनी वसवलेलं हे शहर आहे. आणि जयपूर आणि लाहोर या शहरांची जी हे आहे रचना, त्यानुसार धुळे ती 3ऱ्या क्रमांकाचं देशातलं शहर होतं. त्या पद्धतीचे नागरिक, म्हणजे त्या सगळ्या रचनेचा आदर करणारे नागरिक या शहरात होते. मी अनेक नगराध्यक्ष बघितले. डॉक्टर राभ चौधरी नगराध्यक्ष म्हणून आणि आमदार म्हणून अतिशय व्हिजन असणारा व्यक्ती होता आणि त्यांनी केलेले रस्ते आजही अस्तित्वात आहे. नंतर संदर्भ बदलत गेले, शहराचं बकालीकरण होत गेलं, लोक येत गेले. मुळामध्ये कॅप्टन ब्रिग्जनी ज्या लोकांना इथे आणलं, त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, त्याच्यामध्ये कारागीर आहेत, त्याच्यामध्ये दुकानदार आहेत, व्यावसायिक आहेत आणि अनुदानं देऊन त्यांना बसवलं. ते सुरतहून आले, बऱ्हाणपूरहून आले, मुंबईहून आले, अशा अन्य शहरातून आले. आणि नंतर मग प्रताप शेठचं मिल आलं. मिलच्या अनुषंगाने मग दक्षिण महाराष्ट्रातून जे लोक आले, एलमार वगैरे सगळे ज्या पद्धतीचे लोक आहेत ते आले. म्हणून एक जी भावनिक जी अटॅचमेंट असते ती या शहराच्या दृष्टीने नाही आहे. आणि म्हणून मग सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या टीम्स उभ्या राहिल्या, त्या टीम्स बिना व्हिजनच्या होत्या आणि व्हिजन नसल्यामुळंच हे शहर हातचं जाते आहे. पण आमदाराचं मुळात संकल्पना अशी आहे की त्याने निवडून जावं आणि विधानमंडळामध्ये कायदे करावेत, यासाठी आमदार असतात.
परंतु सरकारने जेव्हा पैसे आमदार निधी देण्याचं सुरू केलं, विकासाचा निधी देण्याचं काम सुरू केलं, तेव्हापासून मग आमदारांना महत्त्व आलं. तरी पण असं जरी असलं तरी विकास सरकारच्या योजना, नागरी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, आरोग्यविषयक असेल, हे सगळं, आणि धर्मसंकल्पना याची गल्लत होती आहे. धर्म आणि धर्मांधता याच्याशी आमदारकीचा काहीही संबंध नाही. हे जर पाळलं तर मग हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, त्यांच्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही. जरी आपल्या शहरामध्ये दंगली झालेल्या असल्या तर त्या अलीकडच्या आहेत, वातावरण खराब झाल्यानंतरच्या आहेत. पण वातावरण खराब होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग आहे, तो पुरोगामी आणि प्रागतिक विचारसरणीचा आहे. त्यांनीही संघटित झालं तर या शहरातली जी काही वाताहत होते आहे ती होणार नाही. 50 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी आम्हाला अट्रॅक्शन होतं धुळ्याचं. आम्ही सायकलीवर 17, 18, 25 किलोमीटर सायकलीवर धुळ्यामध्ये यायचं, धुळ्यात फिरून येऊ बा. तर त्यावेळी आम्हाला आकर्षण होतं ना. आम्ही ज्यावेळी यायचो ते धुळ्याला आम्हाला आदर्श वाटायचं की त्यावेळचे रस्ते वगैरे आम्हाला सुरळीत वाटायचे. आणि ती लोकसंख्या जरी कमी असली परंतु त्यावेळी नगरपालिकेला उत्पन्नसुद्धा कमी होतं, तरीसुद्धा धुळे शहराचं मेंटेनन्स 50 वर्षापूर्वी आम्ही जे पाहिलेलं त्यावेळी व्यवस्थित होतं. आता भरमसाठ निधी मिळतो आहे. 1800 ते 2000 कोटी रुपये धुळे शहराच्या विकासासाठी मिळालेले आहेत. परंतु त्याच्यातून आम्ही प्रत्येक गल्ली बोळात इकडे फिरताना आम्हाला ते 1800-2000 कोटीमधून 180 कोटी रुपयाचे सुद्धा कामं दिसत नाही. याचं मुख्य कारण जर असेल, राजकारणामध्ये जो महाभ्रष्टाचाराचा भस्मासूर माजलेला आहे, मूळ घावं त्याच्यावर कोणी घालायला तयार नाही. एकही राजकीय पक्षाचा नेता, पुढारी, होणारा इच्छुक आमदार किंवा झालेला आमदार याने एकाने तरी सांगावं की मी 1 रुपया खाल्लेला नाही आणि माझ्या आणलेल्या निधीमधून मी 100% कामं चांगली करून दिलेली आहेत. मी काही नगरसेवकांना, काही आमदारांना किंवा सत्ताधारी जो आमदार होते त्यांना विचारलं की तुम्ही 25 लाखचा एक रस्ता केला, त्याची मी कॉस्ट काढून देतो. 3,80,000च्या वरती जर त्या रस्त्याची कॉस्ट झाली तर उरलेली रक्कम मी माझं घरदार विकून भरून देतो. मग तुम्ही जर 25 लाखाचे काम फक्त 4 लाखामध्ये करतायत तर उरलेले 21 लाख रुपये गेले कुठे? हे एक मी उदाहरण सांगतोय. आणि आत्ताही संपूर्ण धुळे शहरात ज्यांच्याकडे सत्ता होती महानगरपालिकेत, जे आमदार होते, त्यांनी मी एवढ्या कोटीचे कामं आणलेत, मी एवढे कामं केलेत, याची जर एकूण त्याने केलेली कॉस्ट काढली तर 20%पेक्षा जास्त निघणार नाही. तर धुळे शहराचा विकास कसा होईल? जे रस्त्याचे कामं केलेले आहेत ते 6 महिन्यात धुराळा उडतो. काँक्रीट रस्ते बनवताना 20 वर्षे टिकेल या उद्देशानं त्याचं प्लॅनिंग, इस्टिमेट, टेंडर प्लॅनिंग असतं. परंतु तो रस्ता 6 महिन्यातच खड्डे पडतात, एक पावसाळा निघत नाही. की जो तो फक्त प्रत्येक समाजाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागतोय, विकासाच्या नावावर बोलत नाही. ह्या धुळे शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये टोळके बसलेले आहेत. हे टोळके बेरोजगार आहेत, काही गुन्हेगार आहेत. हे का बनलेत? प्रत्येक व्यक्तीला गुन्हेगार बनवू असं वाटत नाही, त्याला काम नाही. व्यवसायाकडे आणि रोजगार निर्मितीकडे कोणत्याही झालेल्या खासदाराचं म्हणतो, आमदाराचे म्हणतो, एकानंही जी आहे ती MIDC कमी होत गेली पण तिचा डेव्हलप केलेलं नाही. 10,000 युवकांना जर रोजगार मिळाला तर त्यांच्या मागे 50,000 लोकांचे परिवार चालवले जातील. हा उद्देश का ठेवला जात नाही? सत्ता कशी मिळेल? लोकांना खोटं सांगायचं. एक महाशयांची आम्ही क्लिप ऐकली आणि अंगाला असा काटे फुटलेत. हिंदू असाल तर मतदान करा. म्हणजे मग या देशामध्ये, या शहरामध्ये हिंदूच्या व्यतिरिक्त इतर नाहीत का कोणी? बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, जैन, मुस्लिम यांनी त्यांना मतदान करू नये असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजे मग यांना मतदान करू नये म्हणजे मग पुढे भविष्यात या लोकांनी राहू पण नाही. अशा स्वरूपाचे एक राजकीय पक्षाचे भावी उमेदवार जे स्वतःला सांगतात आणि हिंदूच्या नावाने सांगतात का बा विकासाच्या नावाने, बेरोजगाराच्या नावाने, महागाईच्या नावाने, बेकारीच्या नावाने, गुन्हेगारी नष्ट करण्याच्या नावाने, भ्रष्टाचार निर्मूलन करेल या नावाने का बोलत नाही? यांच्याजवळ अजेंडा नाही.
हो, टक्केवारीची जर तुम्ही आज स्थिती पाहिली, 72% रक्कम वरपासून तर खालपर्यंत जाते. जनतेचा पैसा चालला कुठे याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. एकही उमेदवार बोलत नाही. जाती आणि धर्मावर फक्त मतं मागतायत. जे लोक धर्म आणि जातीवर मतं मागतील, मी तर या आपल्या दरोडे साहेबांच्या कार्यक्रमानिमित्त जाहीर आवाहन करतो की ज्यांनी जाती आणि धर्मावर मतदान मागितलं त्याच्यावर अंडे आणि टमाटे सडलेले फेका आणि त्याला सांगा तू कोणत्या आधारावर जा, तुझ्याजवळ मुद्दे नाहीत दुसरे. हेच बोलू द्या मला नंतर तुमचं. ते असे का म्हणत नाही, या देशात आम्ही एकालाही बेरोजगार ठेवणार नाही. या देशातला आम्ही एकालाही असे जाती धर्मामध्ये विभागणार नाही. तुम्ही देशातला जाती धर्म आणि बेरोजगारी भ्रष्टाचारी मिटवा, त्यावेळी आम्ही स्वतः तुम्हाला सांगणार. तशीच परिस्थिती जी देशाचे नेते बोलतात तसेच आमचे स्थानिक नेतेसुद्धा बोलतात. कारण त्यांचे महामहिम जे बोलतात त्यांचे ज्युनियर बोलतात. म्हणजे मग आम्ही या धुळ्यात राहायचं का नाही? आम्हाला सर्वसाधारण जनतेला हा प्रश्न पडतो आहे, हे जर धर्मावर आज रोज बोलतायत, उद्या निवडून आल्यावर आम्हाला राहू देणार काय? आम्ही अल्पसंख्याकांनी जायचं कुठे? आमचं म्हणणं आहे, आम्ही तो कोणत्याही पक्षाचा राहो, कोणत्याही जातीचा राहो, कोणत्याही धर्माचा राहो, ज्यावेळी आमचे हे प्रमुख 5-6 मुद्द्यावर ज्यावेळी बोलणार त्या माणसाला आम्ही जाहीरपणे आंबेडकरीवादी समर्थन करणार. आम्ही असं म्हणणार नाही की हा आमचा आहे. त्याने महागाई मिटवावी, बेकारी मिटवावी, भ्रष्टाचारी मिटवावी, शहराचा विकास करावा, बेरोजगारी वाढवावी आणि गुन्हेगारी मिटवावी. हा जो मुद्दा आहे ना, या मुद्द्यावर मला असं वाटतं की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की विकासाचं राजकारण खरं म्हणजे झालं पाहिजे. अल्पसंख्याकवाद असेल, बहुसंख्याकवाद असेल, समान नागरी कायदा असेल, असे खूप प्रश्न हे देशांतर्गत आपल्याला भेडसावतातच आहे. पण मूळ प्रश्न ज्या गावासाठी आपण खरं म्हणजे इथे बसलेलो आहे, तुमचं काय मत आहे ते मला जाणून घ्यायचं. आपल्याकडे असं आहे बघा की मी अमुक तमुक समाजाचा आहे म्हणून माझ्यावर काही वेगळा अन्याय होतोय का? बघा, पाणी आपल्याकडे 365 दिवसाची पाणीपट्टी आपण भरतो आणि जर हिशोब काढला ते 70 ते 80 दिवस नळाला पाणी येतं. मग ते बहुसंख्याकांच्या घरी रोज येतं आणि अल्पसंख्याकांच्या घरी येत नाही, किंवा दलितांच्या घरी येत नाही, किंवा मुसलमानाच्या घरी येत नाही, हिंदूंच्या घरी पाणी येतं, असं होतं का? किंवा यांचे रस्ते चांगले आहेत आणि त्यांचे रस्ते खराब आहेत असं होतं का? नाही. तर आपण विकास आणि धर्म किंवा माझी जात यांची गल्लत करता कामा नये. काही प्रश्न कॉमन आहेत. रस्ता खराब असेल तर तो सर्वांसाठी खराब आहे. पाणी येत नसेल, पाणी अशुद्ध येत असेल, गढूळ येत असेल, सर्वांसाठी समान आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की जो कोणी नेता या शहराचा पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि तो विकास करताना कोणताही भेदभाव करणार नाही, अशा नेत्याला आपण मत दिलं पाहिजे. पण जर आपण बटेंगे तो कटेंगेवर आक्षेप घेणार असू आणि जर आपण हिंदू इतके बात करेगा वो देश पर राज करेगा याला आक्षेप घेणार असू, तर आपण मालेगाव मध्यमधल्या फतव्यानुसार झालेल्या एक गठ्ठा मतदानाला सुद्धा तितकाच विरोध केला पाहिजे. मी त्याचं समर्थन करत नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असणार आहे. तुम्ही फक्त क्रियेला विसरून तुम्ही फक्त क्रियेला विसरून प्रतिक्रियेवरच टीका करणार असाल, जर तुम्ही बर्निंग ट्रेनला विसरून फक्त गोधरावरच टीका करणार असाल तर नाही. क्रिया आणि प्रतिक्रिया. बटेंगे म्हणजे काय? कटेंगे म्हणजे माणसं कटेंगे कोणी सांगितलं? तुम्ही माणसं कटेंगे कुठे लिहिलंय का? बटेंगे तो कटेंगे तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. बटेंगे तो कटेंगे, ऐकून घ्या. बटेंगे तो कटेंगेचा अर्थ असा आहे, तुम्ही तुमच्या मनात असेल, ते हिंसा तुमच्या मनात असेल की कटेंगेचा अर्थ तो आहे म्हणून. बटेंगे तो कटेंगेचा अर्थ असा आहे की जर आपण वेगवेगळ्या जाती आणि धर्मांमध्ये विभाजित झालो तर कटू म्हणजे आपण विकासापासून कटू, आपण एकमेकांपासून कटू, आपण तिकीट कापलं. मग तुम्ही समजून घ्या तो अर्थ. तुम्ही सुशिक्षित आहात. नाही कटे नाही. मग अहो MIM हा मुस्लिमांसाठी चालवलेला पक्ष तुम्हाला चालतो, त्याच्यावर तुम्ही कधी टीका केली? तुम्ही कधी टीका केली? हा जो मुद्दा है बटेंगे तो कटेंगे, नहीं आप ऐसा मानते हो कि बटेंगे तो कटेंगे का मतलब क्या है आपकी नज़र से? क्या वही बता रहा हूँ मैं, उस पर आ रहा हूँ मैं
तो सर कांग्रेस पार्टी का विचारधारा अलग है, भारतीय जनता पार्टी की विचारधारा अलग है। मेरे संविधान ने मुझे ये हक दिया है कि मैं किसको वोट दूँ और किसको वोट ना दूँ। मुझे बताइए, लोकसभा में अगर मालेगांव मध्य के लोगों ने कांग्रेस पार्टी को वोट दिया तो शोभा तई बच्चा कौन है? कुछ शोभा सा बच्चा, वो तो हिंदू समाज से बिलोंग करती है ना, वो मुस्लिम तो नहीं थी कि फतवे की बात यहाँ पर आती है। मतलब आप जहाँ नाकाम होते हो, जहाँ पीछे हटते हो, तो वहाँ कुछ भी इल्ज़ाम देते हो, सामने वाली कम्युनिटी पर इल्ज़ाम देते हो, ये तो गलत बात है। बटेंगे तो कटेंगे। मुझे बताइए सर, 10 साल से माननीय हमारे प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी की सत्ता है। हमारी 36-35 स्टेटों में तकरीबन 70-80% सत्ता भारतीय जनता पार्टी की। तो 10 साल से कितने लोग कट गए? कितने लोग कट गए मुझे बताइए ना, कितने लोग कट गए? ये तो आप लोगों ने एक सियासी रोटी सेकने के लिए लाया कि बटेंगे तो कटेंगे। मतलब आप जो है हिंदू समाज में भय पैदा कर रहे हैं, हिंदू समाज में आप डर पैदा कर रहे हैं। मुझे बताइए, 5 साल से धुले शहर का एमआईएम का आमदार है, मैं उसको सपोर्ट नहीं कर रहा हूँ। मुझे बताइए कितने हिंदू कटे 5 साल में? बताइए, एक बताइए मुझे, कौन कटा यहाँ पर? तो ये मतलब जो है ना, ये बात जो है, ये सिर्फ फ़ायदा उठाने के लिए, वोट बटोरने के लिए। मैंने पहले भी कहा और अब फिर कहता हूँ कि ये राजनीति हमारे देश के लिए हानिकारक है। किसी एक समाज की बात करना, हमारा देश अनेकता में एकता है, हमारा देश ऐसा है, सारे जमात सारे धर्मों को लेकर चलने वाला है। अगर कोई भी हो, चाहे वो असदुद्दीन अवैसी साहब हों या कि प्रधानमंत्री जी हों, अगर वो बांटने की बात करते हैं तो हमको कतई कबूल नहीं है। बांटने की बात पे से मुझे ये पूछना है आपको कि ये बहुत बार ऐसा कहा जाता है जब सभाएं होती है तब, कि मुसलमान खतरे में है, और बहुत बार ये भी सुनने को आता है कि हिंदू खतरे में है। मैंने तो दोनों भी कभी खतरे में देखे नहीं हैं, लेकिन मैं ये आपसे जानना चाहता हूँ कि क्या खतरा है और किससे खतरा है? सर देखिए, मुस्लिम समुदाय की तरफ से तो कभी ऐसा नहीं बोला गया मुसलमान खतरे में, कभी नहीं। हम तो ये बोलते हैं कि जितना सेफ हमारे हिंदुस्तान के अंदर कहीं पर नहीं है, पूरे वर्ल्ड के अंदर। आपको बता दूं, हम लोग हज करने जाते हैं, वहाँ बोलते हैं लोगों कि हम इतनी बड़ी तादाद में यहाँ पर आ रहे हैं, हम तो हिंदुस्तान में सबसे ज़्यादा सेफ है। हमने कभी नहीं बोला कि हम खतरे में हैं, और कभी हमने अनसिक्योर अपने आप को महसूस भी नहीं किया है सर, कभी नहीं किया है और ना करेंगे सर हम। तुम्हाला काय वाटतं, हिंदू खतरे में? हिंदू खतरे में या दृष्टीने आहे, अल्पसंख्याक आणि त्यातल्या त्यात विशेषतः मुसलमान हा जर कट्टर धार्मिक असेल तर ती गोष्ट स्वाभाविक मानली जाते की तो असणारच आहे, तो शुक्रवारी सुट्टी मागणारच आहे, तो टोपी घालणारच आहे. हिंदू खतरे में काय? तेच सांगतो. तो हिंदू खतरे में वैचारिकदृष्ट्या आहे की मुस्लिमाने शुक्रवारी सुट्टी मागणं हे नॅचरल वाटतं, पण हिंदूने जर गुरुवारी सुट्टी मागितली तर ती सुट्टी त्याला मिळेल का? नाही. तर आपल्याकडे अशी विचारधारा डेव्हलप व्हायला नको की मुस्लिम आहे म्हणून त्यांचे काही स्पेशल अधिकार आहेत. या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकाच संविधानाच्या छायेमध्ये आहेत आणि सर्वांना समान अधिकार आहेत, परंतु इक्वल सिटिझन म्हणून राहणं सर्वांना मान्य आहे. मुस्लिम आमचा शत्रू नाही, माझा शत्रू नाही, देशाचा शत्रू नाही. परंतु जर मी मुस्लिम आहे म्हणून मला माझा वेगळा पर्सनल लॉ पाहिजे, संविधान पण पाहिजे, शरिया पण पाहिजे. मग संविधान पण पाहिजे आणि मनुस्मृती पण पाहिजे असं का नको? मनुस्मृती हवी नाही. जर कोणाला शरिया पाहिजे असेल तर मग दुसरा म्हणेल आम्हाला मनुस्मृती पाहिजे, ते कसं चूक ठरवणार? जर संविधान एकमेव पाहिजे असेल तर फक्त संविधान पाहिजे. प्रश्न असा आहे की लवकरात लवकर समान नागरिक कायदा लागू झाला तर हिंदूंच्या मनामध्ये जी भीती आहे की काँग्रेसच्या काळापासून मुस्लिम ही आवडती राणी आणि हिंदू ही नावडती राणी, हे इंग्रजांच्या काळापासून चालत आलेलं जे आहे ते कुठेतरी त्याचा अतिरेक व्हायला लागला आणि म्हणून 2014ला एक परिवर्तन या देशामध्ये झालं. त्यामुळे झालं. ऑफकोर्स ठीक आहे की हिंदू बहुसंख्याक असून त्याच्या मनामध्ये एक भीती आहे की जसा मी अफगाणिस्तानमधून निघून गेलो, जसा मी पाकिस्तानमधून निघून गेलो, जसं मला काश्मीरमधून पळावं लागलं, तसं मला एक दिवस या धुळ्यातून पळावं लागेल का? आणि याची झलक आपल्याला 2013च्या दंगलीमध्ये, 2008च्या दंगलीमध्ये गजानन कॉलनीच्या विभाजनामध्ये आपल्याला दिसलेली आहे. या दंगलीचा पीडित कोण आहे? घरं विकून कोणाला जावं लागलं? कॉलन्या कोणाला खाली कराव्या लागल्या? बहुसंख्याकांना खाली कराव्या लागल्या. अतिशय कटू सत्य आहे. असं झालेलं नाही की अल्पसंख्याकांना त्यांच्या राहण्याच्या जागा सोडून दुसरीकडे जावं लागलं. विस्थापित झाले ते बहुसंख्याक विस्थापित झाले आहेत. माझी इच्छा अशी आहे
की कोणीही विस्थापित होऊ नये, सर्वांनी समाधानाने गुण्यागोविंदाने राहावं. या शहराची संस्कृती ही समतेचीच आहे आणि मी ज्या विचारधारेचं आहे ती हिंदुत्ववादी विचारधारा हीच खरी सेक्युलरिझमची विचारधारा आहे. कारण अवघे विश्वाची माझे घरं असो किंवा आता विश्वात्मके देवे असो किंवा वसुधैव कुटुंबकम असो, हे फक्त आणि फक्त आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीनेच सांगितलेलं आहे. आम्ही कोणालाही शत्रू मानलेलं नाही, आम्ही कोणालाही काफीर मानलेलं नाही, हे समजून घ्या. आणि म्हणून माझी हिंदुत्वाची विचारधारा हीच सेक्युलरिझमची विचारधारा आहे, तीच खरं विकासाकडे नेऊ शकते, हे महत्त्वाचं आहे. आपण बोलणारच या मुद्द्यावर. मला हे जाणून घ्यायचं आहे की दंगल ज्यावेळेला होते त्यावेळेला जो दंगल पीडित असतो त्याला जात नसते, त्याला धर्म नसतो, त्याला फक्त वेदना असते. त्याला उद्ध्वस्त होण्यानंतर झालेल्या पीडेमुळे तो अतिशय खचलेला असतो. हे आपण डॉक्टर म्हणून त्या काळामध्ये बघितलेलं आहे. आणि त्या काळामध्ये टाके घेत असताना हे खूप दुःख जाणवलेलं आहे की ते त्यावेळेला त्याचं पण रक्त आणि याचं पण रक्त लालच होतं. ते रक्त हिरवं किंवा भगवं नव्हतं, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण असो, तो विषय खरा आजचा महत्त्वाचा मुद्दा तो नाही आहे. आजचा जो खरा मुद्दा आहे, मी आता तुमच्याचकडे येतो कारण तुम्ही आता एक नागरी संघर्ष समितीसुद्धा यासाठी स्थापन केली आणि अराजकीय एक फोरम तुम्ही तयार केला आणि ती एक समांतर व्यवस्था असावी, त्यांचा वचक असला पाहिजे उमेदवारांवर, लोकप्रतिनिधींवर. तर ती भूमिका मला तुमच्याकडून जास्त समजून. आम्ही नुकतीच महानगर नागरी हक्क संघर्ष समिती स्थापन केली. त्याचं कारण असं होतं की ज्या प्रश्नांकडं प्रशासन, लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष देत नाही, कोणीही त्याच्यावर बोलत नाही, आणि म्हणून ती गरज पडली आम्हाला की आपण सर्वसामान्य नागरिकांना एकत्रित करून एक फोरम तयार करावा, एक दबाव गट तयार करावा प्रशासनाच्या विरुद्धामध्ये. वाहतूक व्यवस्था इतकी बिघडलेली आहे धुळे शहरामध्ये. तुम्ही कोणत्याही रस्त्यावर जा, ना तिथं सिग्नल आहे, ना वाहतुकीचे नियमाचं पालन होत नाही, कुठं पोलीस नाही, कोणीही कुठेही गाड्या लावून टाकतात. मग टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, कोणीही टपऱ्या उभा करून देतात, रस्त्यावर धंदा करतात, व्यवसाय करतात, लोड गाड्या उभा करून देतात. आग्रा रोडला आज फक्त मोटरसायकल जायला इतकी जागा आहे, अजून काही दिवसांनी ती पण जाणार नाही. तो हा जो त्रास आहे मला स्वतःला सगळ्या जाणवला तो, आणि त्याच्यातून मला ते वाटलं की आपण एकत्रित, हे पुढारी बोलत नाही, ज्यांचं काम आहे, हे महापालिकेचं काम आहे, हे आमदारचं काम आहे, महापौरांचं काम आहे. कारण याच्यात दोन विभाग आहे. एक शहर पोलीस वाहतूक शाखा जी मृत अवस्थेत पडलेली आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. वाहतूक पोलीस काही चौकांमध्ये दिसतात, दुपारी 1 नंतर कोणी दिसत नाही, साईडला उभे राहिलेले असतात, ट्रॅफिक जाम होते, गंमत बघत राहतात. हे दुर्दैव आहे. हे फुकट पोचले जात आहेत वाहतूक पोलीस. दुसरा विभाग आहे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन पथक, जे आहे त्यांची एक मोठी संख्या आहे, पगार देतात त्यांना, फुकटचा पगार देतात, गाड्या गोड्या. ते कधीही प्रयत्न करत नाही स्वतःहून की इथं लोडगाडी लागली, आज आपण त्याला जाऊन काढायला पाहिजे. आणि याच्यामुळे झालं काय आहे की आग्रा रोड पॅक झाला. आता आग्रा रोड पॅक झाल्यामुळे त्याच्या बाजूचा रोड जो आहे आता आपला शिवाजी महाराज पुतळे राजवाडे बँक, तो सुरू झालेला आहे. त्याची परिस्थिती काही दिवसानंतर आग्रा रोडसारखी होणार आहे, खोलगल्ली होणार आहे. खोलगल्लीत पण तसंच होतं आहे. 6वी गल्ली ऑलरेडी बँकांमुळे जाम झालेली आहे. इतका त्रास होतो आहे वाहतुकीचा आपल्या धुळे शहरामध्ये. एकही रस्ता तुम्ही ना एका गेअरमध्ये गाडी चालू शकत नाही धुळे शहरामध्ये. तर अशा या समस्यांमधून ते समितीचं आम्ही निर्मिती केली आणि प्रशासनाला निवेदन देऊन, आणि त्याच्यात अजून वाहतुकीच्या विषयामध्ये 2-3 विषय. एक तर या टपऱ्या आहे, लोडगाड्या आहे, जनावरं आहे, जे मोकाट जनावरं रस्त्यावर बसलेले असतात, फिरत असतात. मोकाट कुत्रे रात्री झुंडीच्या झुंडी फिरतात, एकट्या माणसाला, मुलांना धरून पाडतात. बॅनर होते, जे बेकायदेशीर बॅनर लागलेले होते धुळे शहरामध्ये. बघा तुम्ही, आपल्या आत्ता निवडणुकीच्या आधी, म्हणजे आपल्या दिवाळी दसऱ्याच्या जागा नव्हती बॅनर लावायला, इतके बॅनर होते. म्हणजे मी कधी नदी किनाऱ्याच्या पुलाच्या कठड्यावर बॅनर पाहिले नाही आजपर्यंत. तिथंसुद्धा लावले गेलं, जागाच नव्हती. त्या डिवायडरवर, रस्त्याच्या बाजूला. मग आम्ही तो विषय हाती घेतला पहिले, आणि सुदैवाने त्याच्यात आम्हाला यश आलं. त्याच्यात 7 गुन्हे दाखल झाले आणि ते नियंत्रण आलं. ते आमचं पहिला एक अजेंडा आहे वाहतुकीचा. वाहतूक सुरळीत झाली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, SP वर दबाव आणून आम्ही
या धुळे शहरातली जी झोपलेली मेलेली वाहतूक शाखा आहे तिला जिवंत करून त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं. ज्या ठिकाणी पार्किंग झोन नाहीत तिथं पार्किंग झोन करावे, नो पार्किंग झोन करावेत, एकेरी वाहतूक, नो एंट्री, या सगळ्या ज्या आणि जामर, टोईंग वाहन जिथं बेकायदेशीर पार्किंग झोन हा मोठ्या शहरांमध्ये आहेत ना, पण जिथं पार्किंग झोन आहे तिथंच गाड्या लावल्या पाहिजे आणि जिथं नो पार्किंग झोन आहे तिथं गाड्या नको लागल्या पाहिजे. हे साधं सरळ उदाहरण आहे. आणि आपल्या गावांमध्ये सुदैवाने असं आहे की गल्ल्यांच्या मधला जो भाग आहे तो पार्किंग झोनसाठी आपण वापरू शकतो. प्रमुख रस्ते सोडून द्या, बाजूची गल्ली आहे किती 100 फुटावर कोणी बी पायी जाऊ शकतं. हां, तर आमचा तो प्रयत्न राहणार आहे की. आणि दुसरं गोष्ट, मोकाट कुत्र्यांचा फार गंभीर प्रश्न आहे आपल्या धुळे शहरामध्ये. त्याच्यावर मी आम्ही आयुक्तांना चर्चा केली, पण त्यांना त्या कोण मेनका गांधीच्या त्या काही संस्थांचा दबाव आहे आणि त्याच्यात त्या अडचणी आहे. हां, पेटा वगैरे ते, तर त्याच्यातून बी मार्ग काढायची चर्चा चालू आहे. पण आता इलेक्शनमुळे बऱ्याच वेळा निघतात म्हणजे हां, नाही, निर्बीजीकरण हा त्याच्यावरचा उपाय नाही. आता आम्ही नवीन माहिती तुमच्यासाठी सांगतो, जे त्यांना सांगितले. बाहेर गावून ट्रका भरून कुत्रे आणून इथे सोडले जातात. माझ्याकडं 2 आय विटनेस आहे त्याला. चक्करवाडी आपलं मेडिकल कॉलेजच्या आजूबाजूला पहाटे 2 लोकांनी 2दा वेगवेगळ्या वेळेस कुत्रे खाली करताना पाहिले आपल्या इथं. बाहेर गावून कुत्रे आणून इथं सोडले जातात. अचानक कुत्रे वाढले आपल्या इथं, पूर्वी नव्हते. आता आपण अनेक वर्षापासून राहतोय, पाहिलं कधी झुंडीच्या झुंडी 1-2 कुत्रे मोकाट दिसत. तर हा जो प्रकार आहे आम्ही आयुक्तांच्या कानावर घातला, पोलिसांच्याही कानावर घातला की तुम्ही थोडं पेट्रोलिंग वाढवा तिथं. असं जर होत असेल तर हे तर अटेम्प्ट टू मर्डर आहे ना. हा अटेम्प्ट टू मर्डर गुन्हा आहे. कोणी जर बाहेरून श्वान आणून आपल्या गावात सोडत असेल, तो चावत असेल कोणाला, एक मुलगी पण मेली त्याच्यामुळे, तर हे गंभीर आहे सगळं. आणि आम्ही हा विषय लावून धरणार आहे, हा सोडणार नाही. आणि आमचं काही याच्यात राजकीय नाही, आमचं प्रशासनाच्या विरुद्ध लढा आहे, कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या विरुद्ध नाही. या प्रश्नांच्या अनुषंगानं खरं म्हणजे एक पत्रकारितेची धडाडक अशी चालणारी तोफ पूर्वी काळामध्ये होती. म्हणजे तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही स्वतः अतिशय तीव्र लिखाण या संदर्भात केलेलं पण आहे. पण आता पत्रकारिता पण कुठेतरी बोथट झाली का? ते का नाही जाब विचारत? ते का या आर्थिक साटेलोट्यावर बोलत नाही? ते का प्रतिनिधी, जे लोकप्रतिनिधी असतात त्यांची जबाबदेही ही शोधली गेली पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे, याच्यासाठी काम करत नाही का? ही सगळं शहर एवढं बकाल होत गेलं का? हे सगळे प्रश्न तयार झाले. आणि आता जाहीरनामे काल परवा सगळ्यांचेच आले उमेदवारांचे. तर त्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यांमध्ये खूप छान सगळं गुडी लिहिलेलं असतं की आम्ही यो करू तेव करू, खूप सारे स्वप्न दिसतात. पण ते प्रत्यक्षात उतरत का नाही? त्याच्यासाठीची जी दबाव यंत्रणा आहे ती पत्रकारितेतून कशी आली पाहिजे, तुमचं काय मत आहे? या जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांना इथल्या पत्रकारितेने वाचा फोडलेली आहे. मग ते दलितांचे प्रश्न असतील, आदिवासींचे असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, शेती सिंचनाचे असतील, रस्त्यांचे असतील, रेल्वेचे असतील, उद्योगाचे असतील. जर इतिहास बघितला स्वातंत्र्यानंतर साधारणपणे 2000पर्यंतचा, तर तुम्हाला असं दिसेल की धुळे जिल्ह्यातील संयुक्त धुळे जिल्ह्यातील पत्रकारितेने खूप जन आंदोलनाला सहकार्य केले आणि अनेक प्रश्न सोडवले. त्याची यादी फार मोठी आहे. पण आत्ता जो कल पत्रकारितेमध्ये आला आहे तो म्हणजे वैचारिक हे जी काही लेवल असते किंवा जी अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती असते ती नाही, तर ती पोटभरू पत्रकारिता आता आलेली आहे. आणि ते आपणहून मग पुढाऱ्यांकडे जायचं, मग ते हे करायचं. साधारणपणे मी तुमच्यासाठी काम करेल, मला मदत करा, असं ते चालते. सगळं सौदेबाजी चालते. आणि म्हणजे हा पोटभरू हाच शब्द त्याला योग्य आहे. म्हणून मग आता कितीही प्रश्न याच्यापुढे निर्माण झाले तर पत्रकारितेकडून अपेक्षा करायची का, हा प्रश्न आहे. म्हणून आता जन आंदोलन, आपण कैलास हजारे साहेबांनी जे सांगितलं की ते सोडणार नाहीत हे मुद्दे, तर जन आंदोलन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या शहराच्या ज्या नागरिक समस्या आहेत किंवा नागरी सुविधा आहेत याच्याशी संबंध आहे महापालिकेचा. आणि महापालिकेत निवडून जाणारे नगरसेवक आता 75 आहेत. 75 एक नगरसेवक असा नाही आहे की ज्याला दृष्टिकोन आहे.
मुळीच नाही. टक्केवारीची लोंढ्यांनी गोष्ट सांगितली, प्रत्येकाने टक्केवारी घेतलेली आहे. तो त्या तपशिलात आपण जाऊ नये, पण हे मुद्दे आहेत की त्यांना दृष्टिकोन नाही. म्हणून मग आता अशी जन आंदोलन अशासाठी सुरू करायचं विधायक की लोकांचं प्रशिक्षण आणि प्रबोधन की कशा पद्धतीचे लोक तुम्ही पाठवले पाहिजे. हां, तर या शहराला काही अजून जे पुनर्वैभव प्राप्त होईल, अन्यथा नाही. राहिला मुद्दा बटेंगे तो कटेंगे, म्हणजे मूळ मुद्दा आहे आपला हा, बटेंगे तो कटेंगे. मला सांगा की हसन मुश्रीफ यांना काही केवळ फतवेवाले निवडून देत नाहीत, यांना अब्दुल सत्तारला फतवेवाले निवडून देत नाहीत. पाशा पटेल जे कुठल्याही पक्षाचे असो त्यांना काही केवळ मुस्लिमच निवडून देत नाहीत. नाही, हा मुद्दा आहे. अपवाद असतील त्याला, पण जो काही प्रश्न उत्तर प्रदेशातून बटेंगे तर कटेंगे आला तो महाराष्ट्रात आणि धुळ्यामध्ये मुळीच चालणार नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. इथं न्यायमूर्ती रानडे राहिलेले आहेत, तिथून तर नरेंद्र दाभोळकरांपर्यंत जी परंपरा आहे याची पुरोगामी विचारसरणीची, समाजवादी विचारसरणीची जी परंपरा आहे किंवा सुधारणावादी, हा समाजवाद सोडून द्या, सुधारणावाद्यांची, त्याच्यामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज आले, त्याच्यामध्ये शाहू महाराज आले, त्याच्यात फुले आंबेडकरसुद्धा आले. या सगळ्या रानडे ते दाभोळकरांपर्यंतची सगळी परंपरा आहे. तर ही जी परंपरा आहे, या परंपरेचे, या विचारसरणीचे लोक आहेत, पण ती बोलत नाहीत. आणि म्हणून त्यांना जागरूक करणे, त्यांना संघटित करणे आणि सर्वसमावेशक, आपण जसं सांगता असं सर्वसमावेशक एक कोंडावळा निर्माण केला तर हे शहर पुन्हा चांगलं होईल. आणि असाच आमदार, मला असं वाटतं की ज्या काळामध्ये आमचे मतभेद आहेत अनिल गोटेंच्या विचारसरणीशी, ज्या काळामध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. अनेक उदाहरणं त्याची देतील आणि आता ते पुन्हा येत आहेत. त्याच्यावर चर्चा करता येईल, पण तशा पद्धतीची माणसं आमदार म्हणून जे विधानसभेतही बोलतील, जे जाहीरपणेही बोलतील आणि जे सगळ्यांना एका सूत्रात ओवून नगरपालिकेच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून विकासाची, जनसुविधांची कामंसुद्धा करतील, अशाच माणसाची आता आवश्यकता आहे. सर, काय झालं आहे बघा की जेव्हा आपण नेत्यांकडून नीतिमत्तेची अपेक्षा करतो तेव्हा मतदार म्हणून आपण नीतिवान आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे. जर मी जातीकडे बघून, धर्माकडे बघून किंवा नोटेकडे बघून, नोटा नाही, नोटेकडे बघून मतदान करणार असेल तर मग मला त्या नेत्याला बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहत नाही. नगरसेवक तर स्पष्ट सांगतात की तुला 2000 मिळाले ना, आता तू 5 वर्ष गप्प बसायचं, आता माझ्याकडून कामाची अपेक्षा करू नकोस. मग हे मुरदाड मनाचे मतदार जर असतील तर मग आपल्या नशिबी, आपल्या माथी हेच येणार आहे. आणि म्हणून मागे एक मी खूप वेगळा प्रयत्न करून पाहिला की धुळ्यातले काही ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, त्या लोकांकडे मी गेलो आणि त्यांना म्हटलो की साहेब, आता तुम्ही लोकांनी महानगरपालिकेला पर्चा भरा, आवेदनपत्र भरा नगरसेवक म्हणून. का, कशासाठी? की माझ्या लहानपणी 80च्या सुमारास या नगरपालिकेमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, पत्रकार अशी सुशिक्षित लोकं होती, तेव्हा नगरपालिका बरी होती 70 ते 80च्या दशकात. आणि ज्या वेळेपासून बाहुबली लोक यायला लागले त्यावेळेपासून या नगरपालिकेचा सत्यानाश झाला. मग हे बाहुबली सर्व पक्षांमध्ये आहेत. भाजप हा काही फार शुद्ध पक्ष आहे असं मी म्हणणार नाही आणि बाकी सगळे पक्ष वाईट आहेत असंही मी म्हणणार नाही. अशा प्रकारची लोक ही सर्व पक्षांमध्ये आहेत. ती सहज आपण या गाडीतून त्या गाडीत बसावं तसं ते या पक्षातून त्या पक्षात जात राहतात आणि त्या पक्षात असताना त्यांनी सत्तेत असताना जे केलं होतं तेच या पक्षात आल्यावर पण ते करतात. हे पण आपण गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून भ्रष्टाचार कमी होत नाही. भ्रष्टाचार कमी व्हायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये चांगली सुशिक्षित सज्जन लोकं गेली पाहिजेत. आणि आता सांगतो की मला मनात दुःख आहे, समजा मी हिंदू आहे, मी हिंदुत्ववादी आहे, पण जर मला इर्शाद जहागीरदार हा चांगला उमेदवार वाटत असेल की फार वर्षांनी धुळ्याला एक चांगला सुशिक्षित, समंजस आणि सुशिक्षित असा चांगला नवीन विचारधारेचा मुस्लिम उमेदवार मिळालेला आहे, जर मी त्याला मत द्यायचं म्हटलं तर काही कारणास्तव मी त्याला समजा देऊ शकत नाही, कारण मी एका विचारधारेशी बांधलं गेलेलो आहे.
मग माझ्या विचारधारेचा माणूस त्याच्यापेक्षा जरी कनिष्ठ असला कामामध्ये तरी मला त्याला मत द्यावं लागेल, अशी परिस्थिती आपल्या सर्वांची आहे. असं का होतं? असं याच्यामुळे होतं की आपण आपलं कुपमंडू कृती करून घेतली. आपल्याकडे ती निकोपदृष्टी राहिली नाही. आपण त्या उमेदवाराला एक माणूस म्हणून जोखत नाही आहे. आपण त्याला कोणत्या पक्षाचा, कोणत्या विचारधारेचा, कोणत्या धर्माचा असं म्हणून आपण त्याला इव्हॅल्युएट करतो आहे. तर आपण कुठेतरी हे पण बघितलं पाहिजे की समोरचा माणूस काम करणार आहे की नाही करणार आहे. विशेषतः महानगरपालिकेमध्ये या गोष्टीचा तर नक्कीच विचार झाला पाहिजे की इथे धर्माचा संबंध नाही, पक्षाचा संबंध नाही. पक्षाचा संबंध नॅशनल लेवलला येतो, लोकसभेला येतो, थोडाफार पक्षाचा संबंध विधानसभेला पण येतो. परंतु महानगरपालिकेला मात्र माझं सर्व धुळेकर नागरिकांना एक कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचा माणूस आहे हे न बघता तो माणूस लायक आहे की नाही, तो सज्जन आहे की नाही, तो प्रामाणिक आहे का नाही हे बघा आणि मगच मतदान करा. अलीकडं विकासाची जी व्याख्या आहे ह्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांची ती बिलकुल बदललेली आहे, चुकीची आहे. आत्ता जे यांनी सांगितलं की 1500-1700 कोटी रुपयाचे काही कामं झाले, त्याच्यात 99% कामं रस्त्याची झालेत. हे सरप्राईज आहे, म्हणजे एकदम आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही बघा माहिती काढून 98-99% जेव्हा रस्त्याची कामं होत आहेत तर तिथं भ्रष्टाचार होणारच होणार आहे. तो विकासाची व्याख्या यांनी बदलून टाकली आहे. पूर्वी जसं अण्णांनी सांगितलं की अनिल गोटेंच्या काळामध्ये जी कामं झाली, मी त्यांचा समर्थक नाही, मी त्यांच्या पक्षात नाही, पण विजन असलं पाहिजे. त्यांनी रस्तेच केले, पण एक विरंगुळा केंद्र म्हणून चौपाटी केली होती, एक लायब्ररी त्यांनी बांधली, चौक शिवतीर्थासारखे चौक डेव्हलप केले. याला विकास म्हणतात. नुसतं रस्ते बांधणे हा विकास नाही. या शहरामध्ये तुमचे पाणी आणलं त्यांनी. विकासाची व्याख्या खूप व्यापक आहे. पण अलीकडच्या पुढाऱ्यांनी, आमदार खासदारांनी ती अशी संकुचित करून टाकली, रस्त्यापुरतीच मर्यादित राहिली. तुम्ही माहिती काढा, 98-99% सगळा निधी यांनी सांगितलेला रस्त्यावर खर्च झालेला आहे, खर्च झाला. त्याच्यामुळे विकास दिसत नाही. जो तुम्हाला दिसत नाही ना, त्याच्यामुळे दिसत नाही. रस्ते खाली असतात, दिसणारे स्ट्रक्चर वर असतात. आता जसं यांनी अनिल गोटेंचं उदाहरण दिलं, त्यांनी लायब्ररी बांधली, शिवतीर्थ बांधलं, शंकराची मूर्ती बांधली, हे दिसतं आहे. नदीकाठचे रस्ते केले, याला विकास म्हणतात. त्यांनी विरंगुळ्यासाठी चौपाटी तयार केली होती. विकास म्हणजे काय? या शहराची वाहतूक व्यवस्था एक त्याच्यामध्ये क्लिअर असली पाहिजे, गार्डन असलं पाहिजे, विरंगुळा लोकांना घालवण्यासाठी उद्यानं असली पाहिजे, लायब्ररी असली पाहिजे, अभ्यासिका असले पाहिजे आणि चांगलं स्वच्छ पाणी या शहरातलं मिळालं पाहिजे, दिवाबत्तीची चांगली सोय असली पाहिजे. या अशी व्यापक व्याख्या असताना अलीकडं ती संकुचित झाल्यामुळे हा सगळा शहराचा बट्ट्याबोळ झालेला आहे. विकासाच्या दृष्टीनं आपण व्याख्या ज्यावेळेला तयार करतो त्यावेळेला आपल्याला तरी आजपर्यंत हेच विकास म्हणजे काय की नागरिक म्हणून आपण आपल्या पाण्याबद्दल, आपल्या रस्त्याबद्दल, आपल्या विजेबद्दल आपण इतक्या अतिशय मूलभूत गरजांबद्दलच भांडतोय. दुःख काय आहे की आपल्याकडे विजेचा लपंडावर होत चालतो. दुःख काय आहे की आपल्याकडे रस्ते धड नाही, जे बनतात त्याच्यात तडे जातात, खड्डे पडतात. आपल्याकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर सुद्धा डांबरीकरण केलं जातं. आपल्याकडे काहीही चालतं. आपल्याकडे झाडं नाही, आपल्याकडे बागा नाही, बागांची व्यवस्था पण व्यवस्थित नाही. त्या सगळ्या त्याच्या काही खेळण्या आहेत, त्या बागांमधल्या खेळण्यासुद्धा तुटलेल्या आहेत. ह्याच गोष्टींवर आपल्याला भांडावं लागतं. खरं ही विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीला धोरणांवर चर्चा व्हायला पाहिजे, उद्योगांवर चर्चा व्हायला पाहिजे, रोजगारीवर चर्चा व्हायला पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टींवर चर्चा. पण अतिशय वाईट गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांना भांडावं कशासाठी लागतं आहे तर गेल्या 70-75 वर्षांपासून आपल्याला बेसिकच गोष्टी मिळालेल्या नाही आणि त्या गोष्टींसाठीच आपल्याला भांडावं लागणं. याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत आहे आणि हेच एकमत घेऊन जाहीरनाम्यांमध्ये सुद्धा हेच मांडलं जातं आहे. हे अजून मोठं दुःख आहे की मी रोजगार आणेल, मी इथली धोरणं बदलेल, मी इथल्या उद्योगांची चालना देईल, या इथे खूप सारे रोड्स तयार करेल, नॅशनल हायवेज आणेल, दळणवळणाची साधनं वाढवेल, ह्याच्यावर कोणीच बोलत नाही. मला लोंढे साहेब तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की संविधानाचा वापर हा राजकारणापुरता केला जातो आणि संविधानाच्या मूळ प्रश्नांकडे, संविधानाच्या मूळ गाभ्याकडे, त्याचं जे प्रिएम्बल आहे ते जरी आपण या उमेदवारांना विचारलं, इथेच नाही राज्यभरामध्ये सगळीकडे, तरी त्या प्रिएम्बलला सुद्धा लोकांना सांगता येणार नाही. अशा प्रकारचे उमेदवार यावेळेला राजकारणामध्ये सगळीकडे आपल्याला दिसतात, सगळीकडे. आणि जवळजवळ याच्यामध्ये सगळे बरेचसे सरंजाम आहे.
साखर कारखानदार आहेत, शिक्षण सम्राट आहेत. ह्या सगळ्या लोकांना जरी विचारलं की अरे तुला संविधानाचं मूळ माहिती आहे का, तर ते सांगता येत नाही. प्रास्ताविका कोणी सांगू शकणार. कुणालाच प्रास्ताविका सांगता येत नाही. संविधानाचा जो गाभा आहे, ज्याच्यावर नागरिकत्व खऱ्या अर्थानं अवलंबून आहे, किंवा आम्हाला जे 20 मार्कांसाठी आपल्याला नागरिकशास्त्रामध्ये जे काय होतं ते नागरिकशास्त्रसुद्धा इथल्या नागरिकांनी पाळलेलं नाही आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालावं की उजव्या बाजूनं चालावा हा तर सोडून द्या नियम. धुळ्यामध्ये जर मधून कोणी चालत असला आणि हॉर्न वाजवला तर तो मागे वळून बघतो कशासाठी हॉर्न वाजवला म्हणून. इतकी गुंड प्रवृत्ती आपल्या गावामध्ये का तयार झाली हा खरा म्हणजे विचार करण्यासारखा प्रकार आहे. पण मला खरं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आंबेडकरी चळवळीकडे तुम्ही इतकं सातत्यानं काम करत आलात. संविधान कृती समितीमध्ये तुम्ही आहात, संविधान बचाव समितीमध्ये तुम्ही आहात. दलितांच्या मतांकडे प्रत्येक वेळेला बघताना एक गठ्ठा हे आपल्याबरोबर आहे असं गृहीत धरून का बघितलं जातं, आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय अगदी संक्षेपात? दलितांना फक्त एक वोट बँक म्हणून वापर केला गेलेला आहे. दलितांना पर्याय पाहिजे असतो पण पर्याय योग्य असा मिळत नाही आहे. काँग्रेस बाबासाहेबांनीच म्हटलेलं होतं, हा एक नागनाथ आहे ते एक सापनाथ आहे, दोघांचे गुणधर्म एकच आहेत पण विषारी जहाल विषारीपेक्षा कमी विषारी बरा. म्हणून आता आंबेडकरी समाजाचंही एक गठ्ठा मत कसं खेचता येईल आणि त्यांचा फक्त वापरच कसा करता येईल. मी एका राजकीय पक्षाच्या मोठ्या पूर्ण ज्येष्ठ नेत्यांशी हॉटेलमध्ये मागणी केली, तुम्ही फक्त आमचा वापर म्हणून करता, सत्तेमध्ये सहभाग हिस्सा किती दिलेला आहे, किती ठिकाणी तुम्ही आमचे उमेदवार दिलेले आहेत, 13% आरक्षणामध्ये किती दिलेले आहेत, जे काही देतात तो तुमच्या ताटाखालचे मांजरं असतात. सत्ताधारी भाजप असो का काँग्रेस असो ते त्यांच्या गुलाम जे असतात ते सांगणार जसं सांगणार कान धरून ओढला जाईल अशा लोकांना तिकिटे देतात. जो सार्वभौमत्व किंवा स्वतंत्रपणे बोलू शकतो अशा व्यक्ती त्यांना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना चालत नाही. राहिला संविधानाचा भाग, संविधान हे निव्वळ राजकीय लोकांनी शोकेसमध्ये ठेवण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये प्रस्ताविका लावून मी संविधानप्रेमी असं दाखवण्यासाठी जे जे राजकीय लोक संविधान आपल्या प्रास्ताविका ऑफिसमध्ये लावतात असं समजून घ्यायचं का हा पूर्णपणे 100% संविधानाच्या विरोधातला आहे. हा निव्वळ दिखावा असतो. धुळ्यातल्या आंबेडकरी चळवळीचा प्रवाह कुठे जातोय नेमका या विधानसभा निवडणुकीत ते कुठे? आता धुळ्यातले आंबेडकरी प्रवाह याच्यात आता सध्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली की त्या माध्यमातून तरी आपल्याला काहीतरी आपले उमेदवार जिंकून येतील यासाठी. परंतु तिथंही 2-3 प्रवर्ग झालेले आहेत की एक स्लम एरियातला, एक कम शिक्षित आणि एक उच्च शिक्षित बुद्धिजीवी. त्यांच्यामध्ये बुद्धिजीवींना असं वाटतं की आपल्या स्वतःच्या एका जातीवर आपण निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला अनेक जाती धर्माचे बहुजनांचे जे शिवरायांचं बहुजनवादी त्या आधारावर आपल्याला इतर देतील का, त्यामुळे आपला उमेदवार जर निवडून येणार नाही तर जो RSSवादी विचाराच्या सरणीच्या लोकांना, धर्मवादी माणसाला जो हटवू शकतील त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे असा एक प्रवाह म्हणतो. दुसरा प्रवाह म्हणतो की बाळासाहेब हे बाबासाहेबांचे वंशज आहे, त्यांच्या मागे आपण राहिलं पाहिजे. आणि हेच धर्मवादी लोकांना पाहिजे की यांचं मतांची विभागणी कशी होणार आणि त्यांची विभागणी होऊन आमचे मतं एक कट्टा कसे राहणार, म्हणून त्याच्यामध्ये भी संभ्रम तैयार करण्याचं वातावरण कोण करतं है? सर, जैसा बात आ रही आदरणीय कैलाश हजारे जी ने कहा कि विकास मंजे रास्ते नहीं, उनकी बात से मैं सहमत हूँ. लेकिन सर इस शहर में 30% मुस्लिम समुदाय रहता है, मोटा अल्पसंख्यक समाज. सर आप जब उसका अभ्यास करेंगे, आप उसकी स्टडी करेंगे तो इतनी दूरदशा सर 30-40 साल से लोग रह रहे हैं. न वहाँ पाइपलाइन है, न वहाँ गटर है, न वहाँ पर रास्ते हैं. तो विकास के नाम पर अल्पसंख्यक समाज के लिए तो सबसे बड़ी बात मूलभूत सेवा है. सर मैं कहता हूँ कि एक शख्स है, उसको आप नए कपड़े पहना दिए, उसके हाथ में कुछ नहीं है तो उसको कैसा बोलेंगे आप कि वो अच्छा आदमी है? अरे जब तक वो अंदर से खुश नहीं है उसको नहीं बोल सकते. हमारा शहर तभी विकास होगा कि जितने घटक, जितने इलाके, सबका विकास होना चाहिए. विकास म्हणजे दळण वळण जो है ना ये बहुत अहम है जी. मैं दावे के साथ कहता हूँ सर जी कि मैं जो राष्ट्रवादी से बिलोंग करता हूँ जी, मैं MIM का आदमी नहीं हूँ, मैं बता दूँ आपको. हाँ जी, मैं तुतारी शरद पवार जी के पक्ष का हूँ. लेकिन मुस्लिम समाज में पिछले 30-40 सालों से जितने भी आमदार हैं, अगर मैं दावे के साथ कहता हूँ कि 2004 से 2009 तक कदम मांडे जी साहब उन्होंने काम किया, न्याय देने का काम किया हमको.
50% 60% उन्होंने काम किया, विकास का काम किया मूलभूत सेवा में। और उसके बाद ये जब आमदार आया MIM का, इसने भरपूर काम किया सर। आज हमारे मोहल्ले में चले जाएंगे, हमारी बस्तियों में चले जाएंगे तो आपको पक्के रोड, गटर, पानी के पाइपलाइन सब मिलेगा सर। मतलब शहर एक तरफ बहुत अच्छा विकास है, बहुत अच्छा तरक्की है, लेकिन दूसरी तरफ आप देखेंगे दूसरी बस्तियों में तो आपको पिछड़ापन नज़र आएगा। तो ये क्यों ऐसा हुआ है, अरे क्यों ऐसा होता है सर? इसके बारे में अगर आपको मज़ीद जानकारी चाहिए, आप माहिती अधिकार में 5 साल में महापालिका ने जो काम लिया है, जो विकास के काम किए, किन किन इलाकों में आपको समझ में आएगा। उससे पहले आमदार खासदारों ने जो काम किया वो भी समझ में आ जाए, आपको दिखेगा सर जी, वन साइड दिखेगा एकदम। हम यही चाहते हैं कि वन साइड मत करो। देखो सर, आप हिंदू हैं, आपके माता पिता हिंदू थे, इसके लिए आप हिंदू हैं। मैं मुसलमान हूँ, मेरे माता पिता थे मुसलमान, इसके लिए मैं मुसलमान हूँ। हमारे पास कोई ऑप्शन नहीं था। हमारे पास ऑप्शन होता तो हम बोलते कि ट्रम्प के घर पैदा करो हमको, हाँ, तो ऑप्शन नहीं। इस वजह से हम किसी के साथ में नफरत नहीं करना चाहिए, मोहब्बत करना चाहिए। और बटेंगे और कटेंगे के लिए हमारा नारा ये है, हमारे समाज के लिए खासतौर से, पढ़ेंगे तो बढ़ेंगे जी। बस हमारा एक ही सिंगल एजेंडा है, हमको किसी में पढ़ना नहीं है। हमारे समाज पढ़ेगा तो आगे बढ़ेगा, हम इस पर काम कर रहे हैं। थँक यू, धन्यवाद। शेवटच्या काही मिनिटांकडे आपण येतोय, पण एक गंमत जी मगाशी मला सांगायची राहून गेली की प्रश्न किती विचारले गेले विधानसभेमध्ये. खरं म्हणजे हे प्रश्न विचारण्यासाठी पण पाठवलेले असतात. आमदारांचं काम खरं काय आहे? रस्ते तयार करणं नाही, मंदिरांना पेवर ब्लॉक लावणं नाही, किंवा एखाद्या कब्रस्तानाचं कंपाऊंड रंगवणं हे पण नाही. खरं काम काय आहे की धोरणं तयार करणं. विधिमंडळाच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये यांना याच्यासाठीच पाठवलेलं असतं की आपल्या महाराष्ट्राच्या, खरं महाराष्ट्र धर्म आहे आपला, या महाराष्ट्र धर्माचा विकास कसा होईल, या महाराष्ट्र धर्मासाठी प्रगतीपथावर हे राज्य कसं जाईल, इथले उद्योगधंदे टिकले का, ते बाहेर जात आहेत का, इथे उद्योगधंद्यांसाठी काय करावं लागेल, त्यांच्या वाढीसाठी काय करावं लागेल, याच्यात प्रश्न किती विचारले गेले. हे प्रश्न विचारणारे आमदार सुद्धा खूप कमी आहेत, बोटावर मोजण्या इतके. 5,930 प्रश्न फक्त 5 वर्षांच्या काळात विचारले जातात या विधानसभेमध्ये. विधानसभा आणि विधान परिषदेत मिळून ही किती शोकांतिक आहे. 131 दिवस 5 वर्षांमध्ये, म्हणजे 1830 दिवस असतात 5 वर्षात. या 1830 दिवसात फक्त 131 दिवस कामकाज चाललं. कधी कोविड आला, कधी भांडणं झाले, कधी पक्ष फोडले गेले, कधी इकडचे तिकडे गेले आणि तिकडचे इकडे आले. हे इकडचे तिकडे जातात किंवा काय करतात याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? आपण यांना निवडून कशासाठी दिलं? तर आमचे प्रश्न तिथे विचाराल. धुळे जिल्ह्यामधून, जो की अल्प मानव विकास निर्देशांक असलेला जिल्हा आहे, आणि असे 7 किंवा 8 जिल्हे आहेत. मराठवाडा जिल्ह्यामधून सुद्धा, जिथे माजी मुख्यमंत्री येतात, तो सुद्धा जिल्हा अजूनही अल्प मानवी निर्देशांकामध्ये येतो. किती प्रश्न विचारले गेले. आमदार कुणाल पाटलांनी 357 प्रश्न विचारले. शहरामधून फारुख शहांनी 19 प्रश्न विचारलेले. आणि ते काशीराम पावरा म्हणून आहेत शिरपूरचे, त्यांनी एकच प्रश्न विचारलेला. नंदुरबारमध्ये, अक्कलकुव्यामध्ये तर असे काही आहेत, त्यांनी तर प्रश्नच विचारलेले नाही. मग हे कशासाठी पाठवायचे? आपण इथे भांडतो, आपण बचेंगे, कटेंगे, बटेंगे, पडेंगे सगळं करतो. आपण इथे संविधान वाचवायचं, आपण इथे सगळ्यांचं रक्षण करायचं, आपण इथे एकमेकांबरोबर अक्षरशः भांडाभांडी करायची. कार्यकर्ता म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय मिळतं? आपलं बदतर जीवन कधी चांगलं होणार याच्यासाठी ही लोक काय प्रयत्न करतात. तिथे गेल्यानंतर सचिवालयामध्ये काय चालतं, इथला नगरसेवक ते आमदार, आमदार ते खासदार, आणि खासदार ते वरचे सगळे सचिव काय कामं करतात. कुठलं काम आपलं आजपर्यंत झालं, कुठला विकास झाला. आपल्याला गाजर दाखवलं जातं, प्रत्येक वेळेला गाजर दाखवलं जातं की आता होईल, आता होईल, या 5 वर्षात होईल, पुढच्या 5. अल्पसंख्याकांसाठी किती प्रश्न विचारले गेले, किती निधी खर्च झाला. आपलं विचारलं तुम्ही? काहीच निधी खर्च. 5 वर्षांमध्ये अल्पसंख्याकांसाठी काही निधी खर्च झाला. 9 प्रश्न विचारलेत. 6,000 प्रश्नांमध्ये 9 प्रश्न विचारलेले. त्याच्यात पण काही प्रश्न हे त्या इंटरेस्टने होते, वक्फ बोर्डाशी संबंधित होते, असायला पाहिजे का नसायला पाहिजे. पण हिंदू, मुस्लिम, दलित, बहुजन या सगळ्यांसाठी, सगळ्यांना घेऊन समाजासाठी काम करणं. शिवरायांचं नाव घेतात, आंबेडकरांचं नाव घेतात. या लोकांची लायकी तरी आहे का हे नाव घेण्याची? ही लोक काय करतात तिथे जाऊन? मोठे मोठे गुन्हे आहेत यांच्यावर. 119 गुन्हे असलेले आत्ताचे. 288 आमदारांमध्ये 119 आमदार असे की ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 2 आमदार असे की ज्यांच्यावर खुनाचे खटले. या 5 वर्षात आपण काय पाहिलं? एकमेकांवर गोळीबार करणारे, खून करणारे, शिवीगाळ करणारे, एकमेकांचं वस्त्र हरण करणारे, एकमेकांना पळवून नेणारे, अंधारात रात्री भेटणारे सगळे प्रकारचे आमदार पाहिले ना आपण विधानसभेमध्ये. हीच तर सगळी बडबड पाहतो. आपल्या मुद्द्यांवर कोण बोलतं, आपल्या धोरणांवर कोण बोलतं,
या धोरणांवर बोलणं झालं पाहिजे. मला हे होते या धुळ्यातले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय अग्रणी असलेले सुजाण नागरिक. या नागरिकांच्या मनात नेमकं काय होतं हे या विकासाच्या पंचनाम्यामध्ये आपण बघितलं. उमेदवारांनी या सगळ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा स्वप्नवत वाटणारा विकास कधीतरी सत्यात उतरेल या आशेनं आपण आज इथे थांबूया. धन्यवाद.